नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश गायकवाड. आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुतारी भाग 1 अभ्यासला होता. आता आपण तुतारी या कवितेचा उर्वरित भाग आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, केशवसूत यांची तुतारी ही सामाजिक कविता व सामाजिक सुधारणेचा पुरस्कार करणारी कविता असून या कवितेच्या माध्यमातून केशवसूत यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आवेशपूर्ण पुरस्कार या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. हे आपण पहिल्या भागामध्ये अभ्यासलं. तर या कवितेचा जो उर्वरित भाग आहे तो आता आपण अभ्यासणार आहोत. तर आपण या ठिकाणी आधीच्या भागामध्ये एकूण 5 कडवे अभ्यासलेले आहेत. आता आपण उर्वरित तुतारी या कवितेतील कडव्यांचा अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर त्यापैकी 6व्या क्रमांकाचं जे कडवं आहे या कडव्यामध्ये केशवसूतांनी चमत्कार ते पुराण तेथुनी, सुंदर स्वज्वळ गोडे मोठे, अलीकडे ते सगळे खोटे, म्हणती धरुनी ढेरे पोटे, धिक्कार अशा मूर्खा लागुनी, या 6व्या कडव्याच्या माध्यमातून केशवसूतांना असं सांगायचं आहे की काही रूढीवादी लोक आपल्या स्वार्थासाठी असं म्हणतात की पुराण हे परंपरेने चालत आलेल्या सर्व जुन्या गोष्टी ह्या सुंदर, स्वज्वळ, गोड व महान आहेत आणि अलीकडे जे काही आहे ते सगळं खोटं आहे. आता यातला खरा चमत्कार म्हणजे खरं सत्य जर आपणास सांगायचं असेल तर या जुन्या प्रथा परंपरावरच त्यांचे उदरभरण सुरू आहे. म्हणून आपल्या स्वार्थासाठी सर्व जुनं ते सर्व सोनं असं म्हणणारे हे ढेरपोट्या व मूर्ख लोकांना नाकारले पाहिजे असं केशवसूतांना या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच या कडव्यातून केशवसूत असं सुचवू इच्छितात की काही रूढीवादी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी पुराण काळापासून चालत आलेल्या ज्या काही सर्व जुन्या गोष्टी आहेत किंवा जुन्या रूढी परंपरा आहे त्या सगळ्या जुन्या रूढी परंपरा ह्या सुंदर आहेत, स्वज्वळ आहेत, गोड आहेत आणि महान आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि रूढीवादी लोक असं देखील म्हणतात की अलीकडे जे काही नवीन गोष्टी आहेत, नवविचार आहेत ते सगळे खोटे आहेत. म्हणजे हे जे काही रूढीवादी लोक आहेत यांचं असं म्हणणं आहे की जुनं ते सगळं चांगलं आहे आणि नवीन जे आहे ते सगळं खोटं आहे. म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हे जे जुने रूढीवादी लोक आहेत यांचं आपल्या स्वार्थासाठी हे असं म्हणतात. त्यांचं उदरभरण हे त्या जुन्या रूढी प्रथा परंपरावरच अवलंबून असल्यामुळे ते त्या जुन्या रूढी परंपरांना अगदी घट्ट चिकटून बसलेले आहेत. त्यांना त्या जुन्या रूढी सोडायच्या नाहीत आणि नवीन विचार स्वीकारायचा नाही. म्हणून ते जुन्या गोष्टींना खरे समजतात आणि नव्या गोष्टींना खोटे समजतात. म्हणून ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. या ढेरपोट्या रूढीवादी व मूर्ख लोकांना नाकारलं पाहिजेत असं केशवसूत या 6 नंबरच्या कडव्यातून आपणास सांगतात. आता पुढचं जे 7व्या नंबरचं कडवं आहे ते म्हणजे जुन्या नभी या ताजे तारका, जुन्या भूमीवर नवी टवटवी, जुना समुद्र ही नवरत्ने वी, जुन्यातून जी निष्पत्ती नवी,
काय नव्हे ते श्रेयस्कारक, म्हणजे अतिशय या कडव्याच्या माध्यमातून एक मधला मार्ग स्वीकारण्याची भूमिका केशवसुतांनी घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं असे की सर्वच जुन्या गोष्टी ह्या टाकाऊ असतात किंवा वाईट असतात असं नाही. म्हणजे स्वतः केशवसूत आधीच्या 6व्या कडव्यामध्ये असं म्हणतात की या ढेरपोट्या, रूढीवादी व मूर्ख लोकांना नाकारलं पाहिजे, कारण ते जुन्या गोष्टीला खरं आणि नव्या गोष्टीला खोटं म्हणतात. पण आता याच 7व्या कडव्यातून केशवसूत असं म्हणतात की सर्वच जुन्या गोष्टी ह्या टाकाऊ नाही. पुढे ते म्हणतात आकाश तेच आहे, म्हणजे आकाश जुनंच आहे, पण त्यात नवनवीन तारका मात्र चमकत असतात. जमीन जुनीच आहे, पण सतत नवनवीन पालवी त्यावर येत असते. समुद्र जुनाच असतो, परंतु त्यामधून सतत नवनवीन रत्ने जन्माला येत असतात. म्हणजेच कोणतीही नवीन निर्मिती ही जुन्यातूनच होत असते. त्यामुळे जुन्यातूनच होत असते असं केशवसूतांना या ठिकाणी सुचवायचं आहे. आता त्यामुळे ह्या जुन्या बाबींची उपयोगिता पूर्णतः नाकारता येत नाही, हे केशवसूतांनी मान्य केलेलं आहे. म्हणून या 7व्या कडव्यातून केशवसूत यांची आक्रमक वृत्ती किंचित सौम्य झालेली आहे, किंवा थोडा मधला मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. त्याचं कारण हे आहे की सगळ्यात जुन्या गोष्टी टाकाऊ नसतात, त्यातलं जे चांगलं आहे ते घ्यायला या ठिकाणी हरकत नाही. आता या ठिकाणी 8व्या कडव्याच्या माध्यमातून जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत न एका ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवुनी. म्हणजेच आता पुन्हा पूर्वीचा जो जोश आणि आवेश तो या कडव्यात पुन्हा उफाळून आलेला आपणास दिसतो. या कडव्याच्या माध्यमातून केशवसूत सांगतात की आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या काही उपयोगी असणाऱ्या जुन्या गोष्टींचा स्वीकार करा, पण ज्या निरुपयोगी जुन्या गोष्टी असतील त्या आपल्या पूर्वजांसोबतच मरण पावल्या आहेत असं समजून त्यांनाही जाळून आणि पुरून टाका. त्या एकाच ठिकाणी सडत राहू नका, तर सावधपणे येणाऱ्या काळाची पावलं ओळखून हातात हात घेऊन सर्वांनी मिळून प्रयत्न करू आणि जुन्याचा त्याग करण्याचा, पुढे जाण्यासाठी खांद्याला खांद्या लावण्याचा आपण काय करू, प्रयत्न करू. पुरातन रूढी प्रथा यातल्या उपयोगाच्या गोष्टी स्वीकारून बाकीचं सगळं जाळून पुरून टाका असं केशवसूतांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि येणाऱ्या काळाची पावलं ओळखून आपली प्रगती आणि विकास करण्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत खांद्याला खांदा भिडवून आपल्याला समोर जायचं आहे, असा विचार, सुधारणावादी विचार केशवसूतांनी या कडव्याच्या माध्यमातून मांडलेला आहे. 9व्या नंबरचं जे कडवं आहे यामध्ये प्रातःकाल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरती नोंदा, बसुनिका वाढविता मेंदा, विक्रम काही करा चला तर. अशा पद्धतीनं सध्याचा काळ हा परिवर्तनासाठी अनुकूल असून या विशाल काळाच्या दगडावर आपण आपल्या कर्तृत्वाची सुंदर लेणी तयार केली पाहिजे आणि या कर्तृत्वाच्या सुंदर लेणीवर आपली नाममुद्रा उमटवली पाहिजे. नुसतं स्वस्थ बसून वजन वाढू देऊ नका, चला काहीतरी विक्रम करून दाखवू, कारण विक्रम गाजवण्याचाच हा काळ आहे, असं विक्रम गाजवण्याचं आव्हान केशवसूत या 9व्या नंबरच्या कडव्यातून या ठिकाणी करतात. 10व्या क्रमांकाचं बघा कडवं. अटक कशाची बसला घालुनी, पूर्वज वदले त्या गमले ते, ऐका खुशाल सादर चित्ते, परंतु सरका विशंक पुढते, निरोप त्यांचा ध्यानी घेऊनी.
जुन्या रूढी पूर्वजांनी सांगून किंवा जुन्या रूढीच्या बाबतची जी काही माहिती आहे ती सांगून पूर्वज निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता आदरभावाने त्यांनी सांगितलेल्या जुन्या गोष्टी ऐकायला हरकत नाही. पण जुन्या रूढी ह्या प्रगतीला जर बाधा आणणाऱ्या असतील तर, किंवा जुन्या रूढी ह्या प्रगतीला बाधा आणणाऱ्या असल्यामुळे त्यांचा निरोप घेऊन ह्या अडथळ्यांना आता बाजूला सारून आपण समोर गेलं पाहिजेत, असा संदेश या 10व्या कडव्यातून केशवसूत या ठिकाणी देतात. आता 11व्या कडव्यामध्ये केशवसूत म्हणतात की निसर्ग निर्गुण त्याला मुवर्त नाही अगदी पहा कशाची, कलासह जी क्रीडा त्याची ती सकलाला समान जाची, चुरुनी टाकी प्रचंड पर्वत. या ठिकाणी केशवसूतांचं असं म्हणणं आहे की निसर्ग हा निर्गुण आहे, त्याला कशाचीही पर्वा नाही. काळासोबत सुरू असलेल्या निसर्गाच्या या खेळामध्ये सर्वांना सारखीच वागणूक दिली जाते. त्याच्या या खेळात मोठमोठ्या पर्वताचा देखील चुराडा होतो. आपण पाहतो की निसर्ग निर्गुण आहे, तो कशाची कुणाचीही पर्वा करत बसत नाही. त्यामुळे काळानुसार निसर्गामध्ये सतत क्रिया किंवा बदल होत असतात आणि निसर्ग हा कोणालाही सहानुभूती दाखवत नाही. या क्रियेमध्ये किंवा या बदलामध्ये मोठमोठे पर्वत देखील नष्ट होतात. म्हणून आपण काळानुसार बदलणं आवश्यक आहे, असं कवीला या ठिकाणी सुचवायचं आहे. 12व्या कडव्यामध्ये केशवसूत असं म्हणतात की त्यासी भिडुनी झटुनी झगडत, उठवा आपुले उंच मनोरे, पुराण पडक्या सदनी कारे, भ्याड बसुनिया रडता पोरे, पुरुषार्थ नवे पडणे रखडत. आता या ठिकाणी या कडव्याच्या माध्यमातून केशवसूत म्हणतात की आता समाजामध्ये बदल घडवून आणायची असेल तर निसर्गासोबत संघर्ष करावा लागेल, 4 हात करावे लागतील व आपल्या नवविचारांचे मनोरे उभे करावे लागतील. आता पुराणातल्या त्या पडक्या घरामध्ये भित्र्या मुलासारखे रडत बसून चालणार नाही. नुसतं हातावर हात ठेवून घरात बसणे हा पुरुषार्थ नाही, तर संकटाला भिडणे व संघर्ष करणे हा पुरुषार्थ आहे. म्हणून रडत बसू नका, आता लढाईची तयारी ठेवा, संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असं केशवसूत या कडव्यातून सुचवतात. आता 3रा कडवा जो आहे त्यामध्ये संघशक्तीच्या मुईत खंदक, रुंद पडुनी शे तुकडे झाले, स्वार्थनपेक्ष जीवी अपुले, पाहिजेत ते सत्वर भरले, घ्या त्यात उड्या तर बेलाशक. मुळात एक संघ असणाऱ्या जमिनीचे म्हणजेच समाजाचे, एक संघ असणाऱ्या जमिनीचे म्हणजेच समाजाचे अनेक जाती उपजाती धर्म पंथ उच्च नीचता गरीब श्रीमंत अशा रुंद खंदकामुळे किंवा रुंद खंदकामध्ये अनेक तुकडे झालेले आहेत. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन आपला स्वार्थ बाजूला ठेवून हे खंदक भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी चालेल, जीव गमवावा लागला तरी चालेल, परंतु मागे हटू नका, बेशक त्यात उड्या घ्या. जाती उपजातीमुळे निर्माण झालेली ही खंदकं बुजवून टाका, असं त्या ठिकाणी केशवसूतांना सांगायचं आहे. चौदावं कडवं जे आहे त्यामध्ये केशवसूत म्हणतात
की धार धरिलिया प्यार जीवावर, रडतील रडोत रांडा पोरे, गतशतकांची पापे घोरे, क्षालायला तुमची रुधिरे, पाहिजे तरे स्त्रैण न व्हातर. म्हणजेच समाजामध्ये बदल घडवायचा म्हटल्यावर जीवाची पर्वा करून चालणार नाही. कदाचित बायका मुले रडतील तर रडू द्या, पण मागच्या काळातील घोर पापे किंवा मागच्या काळातील घोर चुका आता धुवून टाकण्यासाठी, ही पापे क्षाळण्यासाठी तुमच्या रक्ताची गरज आहे. फक्त थांबू नका. संघर्ष आणि लढा चालू ठेवा, असं केशवसूत म्हणतात. 15व्या कडव्यामध्ये जाऊ बघते नावलया प्रत, तशात बनला मऊ मेंढरे, आहा घेरिले आहे तिमिरे, परंतु होऊ नका वावरे, धरीला दे प्रसंग हिम्मत, धीराला दे प्रसंग हिम्मत. या कडव्याच्या माध्यमातून केशवसूत म्हणतात की आपलं नाव लयाला जाईल म्हणून त्याच जुन्या कळपातले नुसते मेंढरं होऊन बसू नका. तर अशा घोर अंधाराने म्हणजेच अज्ञानाने आपल्या सर्वांना घेरल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. तो संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. जरा धीर धरा, कारण अशा प्रसंगामध्ये धीर धरला तरच हिंमत प्राप्त होते. म्हणून ते म्हणतात, परंतु होऊ नका वावरे, धीराला दे प्रसंग हिंमत. म्हणजे संभ्रम निर्माण होऊ देऊ नका, धीर धरा, कारण धीरालाच हिंमत प्राप्त होत असते. ही हिंमत देण्याचं काम केशवसूत या कडव्याच्या माध्यमातून करतात. 16वं कडवं बघा. धर्माचे माजवुनी डंबर, नीतीला अनिती अडथळे, विसरून या हे जातात खुळे, नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होतसे तेथेच स्थिर. समाजातली किंवा समाजातील वाईट प्रवृत्ती हे धर्माचे अवडंबर माजून नीतीला अडथळे आणत असतात. समाजातले काही वाईट लोक असतात किंवा वाईट प्रवृत्ती असतात, कर्मठ प्रवृत्तीचे जे लोक असतात ते धर्माचा अवडंबर माजवतात आणि चांगल्या गोष्टी ज्या असतात किंवा नीतिमत्ता जी असते त्या नीतिमत्तेला अडथळे आणण्याचं काम करत असतात. म्हणून हे वेडे लोक एक गोष्ट विसरून जातात की नीती व धर्म ह्या दोन वेगवेगळ्या बाबी वाटत असल्या तरी जेथे नीती स्थिर असते तेथेच धर्माचे अधिष्ठान असते. म्हणजेच वरवर पाहता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटत असल्या तरी जिथं नीती तिथंच धर्म असतो, हे वाईट प्रवृत्तीचे लोक विसरून जातात. म्हणून किती अधर्माचे वागणूक देऊन यांनी नीतीला अडथळे आणले तरी आता आपण हिंमत न हारता यांच्याशी संघर्ष केला पाहिजे, असं केशवसूतांना यातून सांगायचं आहे. 17व्या कडव्यामध्ये केशवसूत म्हणतात, हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर, शूरांनो या तुरा करारे, समतेचा ध्वज उंच धरारे, नीतीची द्वाही पसरारे, तुतारीच्या ह्या सुराबरोबर. हे शूरवीर हो, लवकर या आणि ह्या तुतारीच्या मधुर आवाजाबरोबर समतेचा ध्वज उंच धरून नीतिमत्तेची म्हणजेच चांगल्या प्रवृत्तीची दवंडी फिरवा किंवा द्वाही फिरवा. समाजातील दंभावर हल्ला करण्यासाठी व त्याविरुद्ध बंड करण्यासाठी ह्या तुतारीच्या आवाजाने जागृत होऊन लवकर एकत्र या आणि संघर्ष करा, असं केशवसूतांचं या कडव्याच्या माध्यमातून सांगणं आहे. 18व्या नंबरच्या कडव्यामध्ये नियमन मनुजासाठी
मानव नसे नियमनासाठी जाणा. नियमन मनुजासाठी मानव नसे नियमनासाठी जाणा. प्रगतीस जर ते हानी टोना, झुगारुनी ते देऊनी बाणा. मिरवा निज ओजाचा अभिनव. म्हणजे यामध्ये नियम हे माणसासाठी असतात, नियमासाठी माणूस नसतो हे समजून घ्या. आपल्या प्रगतीमध्ये जर हे नियम आड येत असेल, हे कायदे, ह्या प्रथा, ह्या रूढी परंपरा जर आड येत असतील तर त्यांना टाकून द्या, सोडून द्या आणि त्या वाईट प्रवृत्तीवर नवीन विजय मिळवल्याचा अभिमान बाळगा. आता बघा 19 नंबरचं कडवं आहे. घातक भलत्या प्रतिबंधावर हल्ला नेण्या करा त्वरा रे. उन्नतीचा ध्वज उंच धरा रे. वीरांनो तर पुढे सरा रे. आवेशाने गर्जत हरहर. अतिशय आवेशपूर्ण ओजस्वी शब्दांमध्ये मांडणी या कडव्याच्या माध्यमातून केलेली आहे. या कडव्याच्या माध्यमातून केशवसूत असं म्हणतात की आपल्या प्रगतीला घातक ठरणाऱ्या अशा बंधनावर हल्ला करण्यासाठी लवकर सज्ज व्हा. वीरांनो, आवेशाने हरहर अशी गर्जना करत आणि आपल्या उन्नतीचा ध्वज सर्वांना दिसेल अशा पद्धतीने उंच धरून पुढे विकासाच्या दिशेने चालत रहा. अशा पद्धतीचा संदेश केशवसूत या कडव्याच्या माध्यमातून आपणास देता. आता बघा शेवटचं कडवं आहे 20व्या क्रमांकाचं. पूर्वीपासूनी अजूनी सुखसूर तुंबळ संग्रामाला करीती. संप्रती दानव फार माजती. देवांवर झेंडा मिरविती. देवांच्या मदतीस चला तर. देवावर झेंडा मिरविती, देवांच्या मदतीस चला तर. म्हणजे या ठिकाणी सुर असुर किंवा यालाच सत्प्रवृत्ती विरुद्ध असत प्रवृत्ती म्हणजे नीती विरुद्ध अनिती असा हा जो संघर्ष आहे तो काही आजच्या काळाचा नाही, तर तो अगदी पुरातन काळापासून हा संघर्ष चालत आलेला आहे आणि तो आजही सुरू असलेला आपणास दिसतो. आजही समाजामध्ये वाईट प्रवृत्तीचे जे काही दानव आहेत हे दानव चांगल्या प्रवृत्तीवर म्हणजेच देवांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वाईट प्रवृत्तीचे दानव चांगल्या प्रवृत्तींना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या अनितीच्या आणि नीतीच्या संघर्षामध्ये वाईट आणि चांगल्या संघर्षामध्ये वाईटाच्या व चांगल्याच्या संघर्षामध्ये आपण सर्वांनी मिळून देवाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. म्हणजेच चांगल्याच्या बाजूने, नीतीच्या बाजूने किंवा सत्प्रवृत्तीच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. देवाला मदत करणे म्हणजे सत्प्रवृत्तीला मदत केली पाहिजे आणि चांगल्या प्रवृत्तीचा विजय घडवून आणला पाहिजे. म्हणून देवाला मदत करणे म्हणजेच सत्प्रवृत्तीला मदत करणे होय. तर देवाच्या मदतीस आपण उभं राहून चांगल्या प्रवृत्तीचा विजय घडवून आणू. म्हणून चला सर्वांनी आपण प्रयत्न करू असं केशवसूत या ठिकाणी या 20व्या कडव्याच्या माध्यमातून सांगतात. म्हणजे वाईटाच्या विरुद्ध चांगल्याचा विजय व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून चांगल्या प्रवृत्तींना मदत करायची आहे, जेणेकरून चांगल्या प्रवृत्तीचा विजय होईल. चला तर आपण या चांगल्या कामामध्ये हातभार लावू असं केशवसूत या ठिकाणी सांगतात. अशा प्रकारे केशवसूत यांची तुतारी
ही 20 कडव्याची कविता आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेलच, तुतारी ही 20 कडव्यांची जी कविता आहे, ही कविता समाज सुधारणा व सामाजिक संदेश देणारी ही कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रगती साधण्यासाठी, समाजामध्ये परिवर्तन होण्यासाठी, समाजाचा समतोल कायम राहण्यासाठी आणि समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता टिकण्यासाठी या समाज पुरुषाला या तुतारीच्या माध्यमातून जागं करण्याचा प्रयत्न कवी केशवसूत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांनी अतिशय ओजस्वी स्वरूपात केलेला दिसून येतो.